प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपल्या हक्काचं, मेहनतीचं, आपल्या मनासारखं एक सुंदर घर असावं. जसं शहरातलं घर आनंद देतं, तसं गावाकडचं घर सुख आणि समाधान देतं. गावाकडे 4 दिवस जरी गेलं ना, तर तो आनंद, समाधान, सुख वेगळंच असतं. शहरात तुम्ही कितीही मोठी घरं बांधा, पण मोकळा श्वास हा गावाकडेच मिळतो. तेच आमचं स्वप्न आता आकार घेतंय आणि याच्यासाठीच आम्ही पुण्यावरून गावाला गेलो होतो. आता मडीवरून आम्ही बऱ्याचशा वस्तू आणल्या होत्या, जे सगळे सांगतात. आता पुण्यावरून येताना आम्ही चांदीचे स्वस्तिक, पंचधातू हे सगळं बनवून आणलं होतं, कारण की गावाला येऊन हे सगळं जमा करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी सामान जमा करत करत या गोष्टी आणल्या होत्या. आता छोटंसं का होईना पूजन करून घेतलं. कोणी कोणी ब्राह्मण बोलवतात, पण आपल्याला होईल असं आपण पूजा केली तरी चालतं. आता इकडे बाकीचं सगळं मिस्त्रींचं सुद्धा बांधकाम चालू होतं आणि तो माझा मावस भाऊचा आहे, सगळं घरचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे हे 2 1BHK आहेत. एका साईडची पूजा मी करून घेतली, त्यानंतर माझ्या जाऊबाईने सुद्धा पूजा केली. आता हे माझे आज्जे सासरे आहेत आणि सगळे एवढे सारे मिस्त्री होते ना, यात आहोंचे काही मित्र आहेत, माझे काही भाऊ आहेत, म्हणजे सगळे नात्यातलेच आहेत. आता आम्ही सगळे इकडं करत होतो, तोपर्यंत देवांशी सारखी पळापळ चालू होती की मम्मा मी हे करू का, ते करू का, आणि त्याला तर खूप आवडतं गावाला राहायला. असा होता आजचा दिवस. भेटू परतच्या व्हिडिओमध्ये.